जो आपला परिवार किंवा आपलं घर हे टिकवू शकत नाही किंवा त्यावरती आपलं वर्चस्व ठेवत नाही, तो व्यक्ती कधीच गावामध्ये येऊन चौकात कुणालाही शहाणपण शिकवायच्या नादाला अजिबात लागत नाही. कारण लागला गावातील तिथे लोक म्हणतात, तू पहिलं तुझं घर सांभाळ आणि परत बाहेर येऊन लोकांना ज्ञान दे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला अशाच एका महत्वाच्या व्हिडिओत आज या विषयावरती बोलायचं आहे. कारण आज सध्या संजय राऊतांच्या आणि त्यांच्याच सोबतच्या सर्वांच्या बुडाला आग लागली आहे आणि ते आग लावायचे काम झालेत कसे. नेमकं राऊतांच्या तळपायची आग मस्तकाला का गेली आहे, आपल्याला याच सगळ्या विषयावरती सविस्तर या व्हिडिओतनं बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. त्याकरता सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, खाली वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणायला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका. आपला आवाज बुलंद करा, हेच नम्र विनंती आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका. बघा, एखादा व्यक्ती किंवा एखादा पक्ष आपल्या सोबत जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, आपले आमदार आहेत, ते एकत्रित ठेवू शकत नाही. त्यांना आपल्या सोबत ते ठेवू शकत नाही. त्यांना संघटनात्मक त्यांच्यावरती आपलं वर्चस्व दाखवू शकत नाही. जे आपला पक्ष आणि चिन्ह हे वाचवू शकत नाही, त्या लोकांनी कुठल्या गोष्टीवरती येऊन बाहेर बोलावं याचंही काहीतरी ताळतंत्र असलं पाहिजे. हो, मी या विषयावरतीच बोलतोय. उद्धव साहेबांचा पक्ष चिन्ह सगळे गेले आणि सोबतचे 40 आमदारही गेले. ते आमदार का गेले हा प्रश्न त्यांनी स्वतःला एक वेळेस विचारून पाहायला हवा होता. पण असं होत नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही एक शब्द तोंडून ऐकताय की मुंबई या ठिकाणी आम्हाला वाचवायचंय, मुंबई आम्ही वाचवणार, मराठी माणसं वाचवणार. जे आपला पक्ष वाचवू शकले नाहीत, जे आपले 40 आमदार वाचवू शकले नाहीत, ते मुंबई वाचवण्याच्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत पचणार का, पोहोचतील, पण त्या गोष्टी पचतील का, हा एक चर्चेचा विषय आहे. आपल्याला या विषयावरती बोलायचं नाही, फक्त आपण व्हिडिओची वातावरण निर्मिती केली. आता आंबेडकरांनी सांगितले, माननीय प्रकाशजी आंबेडकर काल बोलताना बोलले की उद्धव ठाकरेची शिवसेना हे उद्धव ठाकरे चालवत नाहीत, उद्धव ठाकरे हे निर्णय कुठलेच घेत नाहीत, त्यांची शिवसेना हे संजय राऊत चालवतात. आपण त्यांच्याच ह्या एका वाक्याला धरून एक विचार तर हा केला की 2019 मध्ये शिवसेना उद्धव साहेबांची हे नेमकं ह्या डाव्या अँगलला आणून कोणी सोडली, म्हणजे गंगाचं राखीस केलं, हे केलं कोणी, तर नाव येतं संजय राऊतांनी. आणि संजय राऊतांचे गुरु, आदर्श, आदराचं स्थान काका. शरद पवारांसारखे व्यक्ती होणेच नाही. शरद पवार काय करतात डाव्या हाताचं उजव्या हाताला कळत नाही. त्याचा प्रत्येक डाव हा अतिशय प्रभावी असतो, किंवा शरद पवार समजायला 100 जन्म घ्यावे लागतील. पण आता त्याच पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून गौतम अदानी बसलेत. आता या ठिकाणी अदानीवरती बोलायचं कारण काय, कारण प्रत्येक वेळेस मुंबई ही अदानीच्या घशामध्ये घालत आहे, मुंबई अदानीच्या घशात घातलीच आहे, असं बोलणारी शिवसेना उद्धव साहेबांची. आणि प्रवक्ते, विश्वप्रवक्ते जे आहेत ते राऊत साहेब, हे नेहमी अदानी, मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मुंबई यावरती अतिशय जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करत असतात. पण या ठिकाणी मित्रांनो सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की जे बोंबलतात राहुल, पप्पू, खालचे आपल्या केले पिंटू चिंटू, ह्या सर्वांसाठी बुडाला आग लावणारी गोष्ट काल घडून गेली आहे. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या नावावरती तिथं AI ची एक मोठं असं जे काही संसाधन केंद्र आहे याची निर्मिती झालेली आहे. आणि खास काय माहितीये का, ह्या कार्यक्रमाला अदानींची पत्नी अदानी आणि शरद पवार साहेब हे सर्वच उपस्थित होते. आणि त्यावरून मोठी गोष्ट आहे,
ते शरद पवार साहेबांच्या नावाने जे काही AI संकुल तयार झालं, त्या संकुलाला 25 कोटी जो काही लागणारा खर्च होता, तो पूर्ण खर्च हा या ठिकाणी अदानींनी दिलेला आहे, दान केलेला आहे. आणि त्याहून अजून एक विशेष की त्याच परिसरामध्ये एक दवाखाना उभारतोय कॅन्सरचा. त्या ठिकाणी 500 बेड हे गरिबांसाठी निशुल्क राखीव आणि 500 बेड हे बाकी जनरल लोकांसाठी, म्हणजे 1000 बेडचा दवाखाना त्या ठिकाणी आता तयार होणार आहे. तो दवाखाना पूर्वी कांदिवलीला वगैरे आहे असं त्यांनी सांगितलं, पण हा दुसरा दवाखाना हा त्या परिसरामध्ये खास गरिबांसाठी होणार आहे. ह्या बातम्या ऐकल्या असतील त्यावेळेस बडं लाग लागली. आणि शरद पवार साहेब, अदानी साहेब ज्यावेळेस हे एकत्रित असतात, त्या काही दिवसानंतर काही मोठ्या घटना घडतात. आता यावरून काही लोक म्हणतात की सुप्रियाताईला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काका उडी घेतील आणि परत एक वेळेस हा जो पक्ष आहे हा पक्ष पुरोगामित्वाला रामराम ठोकून तो हिंदुत्वाच्या वाटेवरती जाईल, असेही काही लोक सध्या बोलत आहेत. ह्या सगळ्या चर्चा आणि आता काकाचा आपल्यावर हात नाही किंवा वरदहस्त होता राऊतावरती, तो आता नाही, तो पूर्णपणे आमची माती आमची माणसं भावकी भावकी, तशी ठाकरे बंधू हे भावकी भावकी एक आले, असे आता हे भावकी भावकी जे आहे हे भावकी भावकी एक काका पुतणे याच्या शक्यता जास्तीत जास्त चालू आहेत. पण आता अदानीवरती बोलायचं काय, आता का नेमकं पवारावरती बोलायचं काय. पवारावरती बोललो तर आपण तिकडं तसं कांड केलंय भाजपसोबत काकामुळं, काकावरती बोललो, आता पुढली आपली चाल कुठली असणार आहे. राष्ट्रवादी दूर जाईल, भाजप तर दूर गेलेलंच आहे, आणि आता या दोघांच्या भावकीमुळं काँग्रेस सुद्धा यांना जवळ घ्यायचा विचार दूरपर्यंत करत नाही. ही जी काय अधोगती आहे ही राजकारणाची अधोगती यांनी स्वतः ओढवून घेतलेली आपल्या अंगावरती. पण जे काही सांगतात की अदानी अदानी, आता बघा एक ह्या निवडणुकीमध्ये 2 ते 3 मुद्दे महत्वाचे आहेत मुंबईसाठी. मग या ठिकाणी मला प्रश्न असा पडतो खास करून, म्हणजे मुंबईसाठीच फक्त यांना लढायचंय का, यांना पूर्ण महाराष्ट्राकरता लढायचं नाही का. आता 29 महानगरपालिकेची निवडणूक आहे एकत्रित. मग या ठिकाणी फक्त यांचा फोकस कुठे आहे, यांचा फोकस नवी मुंबई, नाशिक आणि मुंबई शहर, इकडे फक्त यांचा फोकस आहे. ज्या ठिकाणी 55,000 कोटी 30,000 कोटी जे काही मनपाचं बजेट जास्ती आहे, जिथं मलई जास्त आहे, त्या मलईवरती यांचे डोळे अतिशय टिकून आहेत. पण जे काही लहान लहान नगर परिषदा होते, लहान लहान काय जिल्हा परिषद आहेत, त्याकडे यांचं लक्ष अजिबात नाही. हे सुद्धा त्या ठिकाणी पाहण्यासारखं आहे, तेही नोट डाऊन करण्यासारखं आहे. मग ते हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांचे देणे घेणं काय नाही. समजून घ्या, एखाद्या लहान तालुक्यामध्ये, एखाद्या नगरपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदला किंवा लहान महानगरपालिकेमध्ये पक्षासाठी हे कधी जात नाहीत, कार्यकर्ते कधी हे जात नाहीत. हे फक्त यांचा फोकस हा मुंबईकडे असतो, गावाकडे, तालुक्याकडे, जिल्ह्याकडे हे ढोंकून पाहत नाहीत. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लोकांसमोर येत आहेत. लोकांना कळत आहे की जे उद्योगधंदे आहेत, अदानींच्या कंपनीमध्ये आपल्याच महाराष्ट्रातील 3 लाख लोक काम करतात अलग अलग ठिकाणी. आणि ठाकरे साहेब आता नेमकं काय करतील हा एक मोठा प्रश्न. कारण पवार साहेब, अदानी साहेब हे दोघे पूर्वीपासून मित्र आहेत, ते एकमेकाला सहाय्य करत आलेले आहेत, आणि त्या माध्यमातून खरंच काम हे महाराष्ट्रातील लोकांना, तरुणांना मिळालेलं आहे, अजूनही मिळेल. मग हे जो काही कालचा कार्यक्रम होता बारामतीमध्ये, एक AI संकुलाची उद्घाटन होतं, त्याला 25 कोटी रुपये जे काही दान दिलेलं आहे अंदानीनं, हे बघून राऊतांच्या खरंच बुडाला आग लागली असेल किंवा लागली असणारच, हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं या सगळ्या प्रकरणावरती तुमचं पॉइंट ऑफ व्ह्यू काय, खाली कमेंट करायला विसरू नका.
आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगत चला, पण हक्कानं अभिमानानं भारत माता की जय वंदे मातरम म्हणाला अजिबात विसरायचं नाही. उद्या भेटू परत, तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.